नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट, हेल्दी आणि झटपट तयार होणारे खजूर ड्रायफ्रूट रोल. हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खजूर ड्रायफ्रूट रोल बनवण्यासाठी इकडे मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत. खजूरच्या आतल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आणि आता हे खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चालूबंद करून हे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामधून थोडे. इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. कढई हलकीशी गरम झाली की मंद आचेवरती हा खसखस घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे. खसखसमधून फटफट असा आवाज आला की तो काढून घ्यायचा आहे खसखस. आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तूप हलकसं गरम झालं की बघा ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. काजू अर्धा वाटी घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत अर्धा वाटी, मनुका अर्धा वाटी. काजू बदाम मी कापून घेतलेले आहेत बारीक करून. पिस्ता घेतलेले आहेत थोडेसे. हे सर्व आता भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. हे बघा 3 ते 4 मिनिटं ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत. आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता हे खजूर आपण जे मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत त्यामध्ये. आणि 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये खजूर परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चमच्याने स्मॅश करायचं आहे. 3 ते 4 मिनिटं परतून घेतला की आपण हे ड्रायफ्रूट परतून घेतलेले तुपात भाजून ते टाकायचे आहेत आणि खजूरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. जराशी वेलची पूड टाकायची आहे आणि खसखस टाकते मी साधारण 1 चमचाभर. बाकीचा ठेवलेला आहे, नंतर आपल्याला लागणार आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून हे बघा मस्त असा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड व्हायला द्यायचं आहे. हे बघा थंड झालेलं आहे. थंड झालं की सगळे साहित्य एकत्र करून सगळं छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला रोलचा आकार देऊन हा बघा या पद्धतीने असा रोलचा आकार दिलेला आहे. आकार देऊन त्याला थोडा खसखस, मी खसखस जो भाजून घेतलेला आहे तो टाकला आहे थोडासा. आणि पिस्ता ठेवलेले थोडेसे ते टाकत आहे. तुमच्याजवळ जर खसखस नसेल तुम्ही सुक्या नारळाचा किस पण वापरू शकता. हे बघा या पद्धतीने मी दुसरा पण रोल बनवून घेणार आहे. व्यवस्थित असं त्याचा खसखस लावून घ्यायचा आहे त्याला. येणाऱ्या रक्षाबंधनसाठी किंवा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही बनवू शकता मस्त असे पौष्टिक खजूर ड्रायफ्रूट रोल. हा रोल काही वेळ आता सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. मी हे फॉईल पेपर घेतलेला आहे, सिल्वर पेपर, त्यामध्ये गुंडाळून अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बनवलेले रोल आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ अर्ध्या तासासाठी. हे बघा फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे. आता हे खोलून घेऊयात आणि त्याचे सुंदर असे गोल तुकडे कापून घ्यायचे आहेत. ते बघा या पद्धतीने. पहा किती सुंदर आणि चविष्ट दिसत आहेत आपले खजूर ड्रायफ्रूट रोल. ही रेसिपी सोपी आणि पौष्टिक घरच्या घरी पटकन तयार होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका.